वार्ता. मी नितीन पवार, संपादक शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल. आजचा प्रमुख रिपोर्टचा विषय आहे शिरूर पंचायत समिती निवडणूक निकाल 2026 आणि त्याचे विश्लेषण. शिरूर पंचायत समिती 2026चा निकाल आता स्पष्ट झालेला आहे. एकूण 14 गणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या पक्षाने 8 जागांवर निर्णायक विजय मिळवलेला आहे. भारतीय जनता पक्ष 3 जागांवर, शिवसेना 1 जागेवर आणि स्वतंत्र उमेदवारांनी 2 जागा जिंकलेल्या आहेत. या निकालामुळे पंचायत समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढलेले आहे. त्यामुळे सत्ता स्थापनेचा मार्ग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साठी सुकर झालेला दिसत आहे. मात्र या विजयामागे केवळ आकडे नाहीत, तर अनेक सामाजिक, राजकीय आणि भावनिक घटक कार्यरत होते. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत राहिलेला मुद्दा म्हणजे अर्थातच स्वर्गीय अजितदादा पवार यांचे अपघाती निधन होणे आणि त्यानंतर निर्माण झालेली भावनिक परिस्थिती. राज्यभरामध्ये सहानुभूतीची लाट निर्माण होणे, या बाबी आणि त्याचा परिणाम स्थानिक पातळीवरही जाणवला. हे स्पष्टपणे सर्वत्र दिसत होते. काही मतदारांनी भावना व्यक्त केल्या, मतदान केल्याचे सांगितले, तर काहींनी स्थानिक कामगिरी आणि उमेदवाराची प्रतिमा पाहून मतदान केल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे भावनेचा आहे की स्थानिक विकासाचा याच्यावर देखील चर्चा सुरू आहे. ग्राउंड लेवलला पैसा आणि निवडणूक खर्च यांचा प्रभाव असल्याच्या चर्चा गावागावांमध्ये, गल्लीबोळांमध्ये नेहमीप्रमाणे चालू आहेतच. प्रचारासाठी मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करणे, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करणे, स्थानिक मदतीचे वितरण करणे म्हणजे पैसा वाटणे, अशा गोष्टींबाबत आरोप प्रत्यारोप चाललेले आहेत. ग्रामीण भागात कोण किती ताकदीने उभा आहे, विशेषतः आर्थिक, असा प्रश्न लोक एकमेकांना विचारत होते. कोण किती देणार आहे, अशा पद्धतीचा प्रश्नही विचारत होते. लोकशाही प्रक्रियेत आर्थिक प्रभाव कितपत असावा हा एक गंभीर विचारांचा आणि चिंतनाचा विषय आहे. तरुण मतदार हे निवडणुकीच्या प्रक्रियेतील महत्त्वाचे घटक ठरले. युवकांना आकर्षित करण्यासाठी क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, सोशल मीडियावरील प्रचार, व्हिडिओ, रील्स यांचा वापरही मोठ्या प्रमाणात करण्यात आला. सोशल मीडिया हे आजचे एक प्रचाराचे प्रभावी साधन बनलेले आहे. माहिती आणि अफवा दोन्ही मोठ्या वेगाने या माध्यमातून पसरू शकतात. त्यामुळे मतदारांच्या मनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडण्याची प्रक्रिया आजच्या काळात अधिक गतिमान झालेली आहे. जाती आणि सामाजिक समीकरण ही ग्रामीण राजकारणातील पारंपरिक वास्तव आहे. काही गणांमध्ये आपला समाज, आपला उमेदवार अशी भावना दिसून आली. आपला इथं या अर्थाने की आपल्या जातीचा, आपला नातेवाईक, आपला जवळचा मित्र मंडळींमधला, त्याचबरोबर स्थानिक नेटवर्क जे कार्यकर्त्यांचे आहे आणि काही त्या ठिकाणचे प्रभावी व्यक्तिमत्व असणारे, ज्यांची लोकप्रियता चांगली आहे, लोकांची कामे आणि लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये आहे, अशांची लोकप्रियता कायम टिकून असलेली दिसून येते आणि ते निवडून आलेले देखील दिसतात. काही ठिकाणी गटबाजी आणि स्थानिक स्पर्धा पण निर्णायक ठरल्या. मसल पॉवर आणि दबाव याबाबत उघड घटना समोर जरी आलेल्या नसल्या तरी प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी स्थानिक पातळीवर परिणाम करत असतात.
ते यावेळेस देखील घडलेले आहे. विकासाच्या दृष्टीने पाहिले तर मागील कार्यकाळात काही रस्ते, पाणी पुरवठा योजना आणि शासकीय सुविधा सुरू झाल्या, पण अनेक कामे अपूर्ण राहिल्याने नाराजी होती. आज औद्योगिक पट्ट्यात काही प्रमाणात रोजगार वाढलेला आहे, तरी ग्रामीण भागात पाणी, शेती, वीज, स्थानिक रोजगारांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. भविष्यातील अपेक्षा मोठ्या आहेत. शाश्वत विकास, पारदर्शक प्रशासन, युवकांसाठी संधी आणि महिलांच्या स्वयंसहायता गटांना बळकटी देणे हे मतदारांच्या अपेक्षांचे केंद्र होते. या निकालाचे राजकीय परिणाम दूरगामी होणार आहेत. पंचायत समिती सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा मजबूत झालेला आहे. तसेच पुढील विधानसभा निवडणुकीसाठी हा निकाल दिशादर्शक ठरवणार आहे. विरोधकांसाठीही पुनर्रचना आणि नव्या रणनीतीसाठी गरज पडणार आहे. शेवटी लोकशाही ही केवळ मतदानापुरती मर्यादित नसते. ती जागरूक नागरिक, पारदर्शक प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया आणि जबाबदार नेतृत्व, लोकप्रतिनिधी यांच्यावर टिकून असते. जर पैसा, जात, दबाव आणि भावनिकता यांचा अतिरेक झाला तर लोकशाही कमकुवत होते. पण जर मतदारांनी जागरूकपणे विकास आणि कामगिरी पाहून निर्णय घेतला असेल तर लोकशाहीची ती ताकद असते. शिरूरच्या जनतेने दिलेला कौल आता निवडून आलेल्या प्रतिनिधींसाठी मोठी जबाबदारी घेऊन आलेला आहे. पुढील 5 वर्ष ठरवतील निकाल खऱ्या अर्थाने विकासाचा होता की राजकीय समीकरणांचा, की काही भावनिक अशा बाबींचा, की मोठ्या प्रमाणामध्ये होणारा पैशाचा वापर यांचा होता, हे स्पष्ट होईल. आज या रिपोर्टमध्ये आम्ही एवढाच मर्यादित विषय घेतलेला आहे. शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल हे शिरूर तालुक्यापुरतं मर्यादित असल्याने जिल्हा परिषद वगैरे ज्या बाबी आहेत त्याच्याबाबत या रिपोर्टमध्ये काही मुद्दे घेतलेले नाहीत. ते स्वतंत्रपणे माझ्या लेखनामध्ये येत असतात, माझ्या ब्लॉगमध्ये येत असतात, माझ्या आर्टिकल्समध्ये येत असतात. तर या आणि अशाच माहितीपूर्ण तटस्थ विश्लेषणासाठी शिरूर वार्ता यूट्यूब चॅनल, शिरूर शहर तालुका यातील नागरिकांनी जरूर पाहावे. त्याच्यावर आवश्यक असणाऱ्या प्रतिक्रिया द्याव्यात, कमेंट द्याव्या, आम्हाला सूचना द्याव्यात. आम्हाला आणखीन त्याच्यामध्ये काय भर टाकता येईल यासाठी मार्गदर्शन करावे. ठिकठिकाणची काही माहिती पाठवावी आणि आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी हा व्हिडिओ शेअरही करावा आणि सबस्क्राईबवर